नमस्कार मित्रांनो, आज आपण इन्स्टिट्यूट फॉर बँकिंग पर्सनल सिलेक्शन यांच्या माध्यमातून जी क्लार्क लेवलची क्लरिकल लेवलची जी ॲडव्हर्टाइजमेंट आली आहे याच्याबद्दल माहिती घेणार आहोत. मित्रांनो, तुम्हाला माहिती असेल की IBPSचा शेड्यूल हा वर्षाच्या सुरुवातीला येतो आणि दरवर्षी याची जी वॅकन्सीज आहेत हे येत असतात. वेगवेगळ्या बँका वॅकन्सी काढतात. आता 11 बँका या टोटल नॅशनल बँका आहेत आणि त्या बँकेमध्ये काही बँकेंनी याच्यामध्ये वॅकन्सी नाही काढली आहे, ते नंतर ॲड होऊ शकतात. पण आता जवळजवळ 6200च्या आसपास वॅकन्सी आलेल्या आहेत आणि ह्या वॅकन्सीसाठी क्वालिफिकेशन क्रायटेरिया, एज लिमिट आणि मग परीक्षेची तयारी हा मूळ आपण जर बघणार आहोत. महत्त्वाचं असं आहे की परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी किती असतात. फॉर्म भरणारे विद्यार्थी लाखो असतात, पण तयारी करणारे विद्यार्थी 10% असतात. म्हणजे समजा 1 लाख लोकांनी फॉर्म भरले तर 10,000 लोक तयारी करतात. 2 लाख लोकांनी फॉर्म भरले तर त्यात 20,000 लोक तयारी करतात. आणि ते तयारी करण्यामधून जे त्याच्यामध्ये 10% विद्यार्थी हे तुम्हाला मेरिटमध्ये प्रिलिम्स आणि मेन्समध्ये आलेले दिसतात आणि त्यातून मग सिलेक्शन होतं. पण जर विद्यार्थ्यांची तयारी जर अचूक असेल आणि या परीक्षेमध्ये तुम्हाला यश प्राप्त करायचं असेल तर तुम्ही नक्कीच याची तयारी बेसिकपासून केलं पाहिजे. माझं नाव विनोद निकम आहे. मी आजही बँक ऑफ बरोडामध्ये अधिकारी पदाला काम करतो, पण IBPSच्या माध्यमातून मी गेली अनेक वर्ष विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आलेलो आहे. आणि मला असं वाटतं की जर विद्यार्थ्यांनी हा जो मी मार्गदर्शन करतो आहे तर याचं व्यवस्थित जर माहिती घेतली, फक्त फॉर्म भरू नका. मराठी तरुणींनी फॉर्म भरण्यापेक्षा जास्तीत जास्त तयारीला लागा, कारण या तयारीच्या माध्यमातून स्टाफ सिलेक्शनची ॲडव्हर्टाइजमेंट आली आहे. स्टाफ सिलेक्शनची ग्रॅज्युएट लेवल आली आहे, MTSची आली आहे. तुम्हाला बँक क्लरिकलची आता मिळेल, SBI क्लर्क येईल, IBPSच्या माध्यमातून अधिकारी येईल. तुम्ही RRBमध्ये बघा, रिजनल रुरल बँकेची सुद्धा तुम्हाला असिस्टंट आणि ऑफिसरची आलेली आहे. तेवढ्या सगळ्या वॅकन्सी जेव्हा येत असतात तेव्हा तुम्ही एक कॉमन प्रिपरेशन जर करून ठेवला तर तुम्हाला वॅकन्सी कधी पण आल्या तर तुमची तयारी होईल. मात्र आज आपण या वॅकन्सीबद्दल माहिती इथे घेणार आहोत. तर IBPSमध्ये टोटल ज्या वॅकन्सी आलेल्या आहेत त्या वॅकन्सीमध्ये तुम्ही पदं बघितलीत तर टोटल किती पदांची भरती आहे. तर ही भरती तुम्ही बघा की 6128 म्हणजे जवळजवळ 6128 जागांची भरती आहे. आणि या भरतीसाठी तुम्हाला जर क्वालिफिकेशन क्रायटेरिया वगैरे सगळं बघायचं असेल तर ग्रॅज्युएट पास क्लास ही क्वालिफिकेशन क्रायटेरिया आहे. म्हणजे तुमचं 21/7/2024च्या म्हणजे ॲज ऑन तोपर्यंत तुमचं ग्रॅज्युएशन पूर्ण पाहिजे, कारण हे बेसिक आहे. कारण कुठल्याही बँकेच्या फॉर्म भरताना ही प्रायोरिटी बेस असते. मात्र हा फॉर्म भरताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते की तुम्हाला प्रिलिम्स याच्यामध्ये क्वालिफाय करायची आहे, तुम्हाला मेन्समध्ये जायचं आहे. इंटरव्ह्यू नाही आहे. मेन्स क्वालिफाय केल्यानंतर तुम्हाला जर प्रोफिशियन्सी इन रिजनल लँग्वेज, म्हणजे समजा तुम्ही महाराष्ट्रातून ही परीक्षा देता तर मराठी लँग्वेज तुम्हाला आली पाहिजे. जर इतर प्रांतातली लोक इथे आली तर मराठी लँग्वेज येत नसेल, प्रोफिशियन्सी लँग्वेज जी आहे ती इसेन्शियल क्वालिफिकेशन म्हणून गणलं जातं. म्हणजे तुम्हाला आलंच पाहिजे. तुम्ही जर इथून दुसऱ्या राज्यात गेलात, जे समजा आंध्र प्रदेशमध्ये गेलात तर तुम्हाला तिकडची तेलुगू भाषा आली पाहिजे किंवा तिकडची मुलं इथे आली तर मराठी भाषा त्यांना आली पाहिजे. आणि म्हणून जर ही परीक्षा तुम्ही देत असाल तर महाराष्ट्रामधल्या विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्ण संधी आहे. कारण इतर राज्यातले लोक इथे जरी परीक्षा पास झाली तरी प्रोफिशियन्सीमध्ये ते अडकतात आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये तुम्ही या परीक्षेचा लाभ घेऊ शकता. वयोमर्यादा 20 ते 28 आहे. त्यापर्यंत तुम्हाला सांगितलं 28 वयोमर्यादा आहे. आणि जनरल OBCसाठी जर तुम्ही बघितलं तर 28 जनरलसाठी, OBCसाठी 31 आहे आणि SC/ST करिता ही 33 आहे. आणि हे सुद्धा ॲज ऑन 1/7/2024 म्हणजे 1 जुलैपर्यंत. म्हणजे तुम्ही याच्या आधी तुम्हाला 28 जे आहे तुम्हाला जसं म्हटलं की 28 वर्षाच्या आधी नाही पूर्ण झाले पाहिजेत. तुमचा ह्या जो क्रायटेरिया आहे हा 1/7 आहे. म्हणजे तुम्हाला 30 जर जूनला झाली तर तुम्ही इलिजिबल नाही आहेत, पण तुम्हाला 1 तारखेनंतर झाला तर तुम्ही इलिजिबल आहात. हे जनरल कास्टसाठी, OBCसाठी +3 वर्ष, SC/ST करिता +5 वर्ष. यामध्ये टेंटेटिव्ह एक्झामिनेशन डेट तुम्ही बघा की याच्यामध्ये लास्ट डेट फॉर ऑनलाईन रजिस्ट्रेशन तुम्हाला दिली आहे 21 जुलै. म्हणजे तुमच्याकडे अजून टाईम आहे. कारण आता जर तुम्ही बघितलं तर तुम्ही ह्या फर्स्ट वीकमध्ये आहात, अजून तुमच्याकडे 2 वीक्स आहेत. आणि त्याच्यानंतर तुम्हाला टेंटेटिव्ह डेट ऑनलाईनची प्रिलिम्स दिलेली आहे, ऑगस्ट-सप्टेंबर ही दिलेली आहे. बघा तुम्ही ही प्रिलिम्सची आहे. आणि मेन्सची जी एक्झाम्स आहे ती ऑक्टोबरला आहे. मग जर तुम्ही बघितलं तर प्रिलिम्स
ची डेट जी आहे ती जर तुम्ही नीट बघितलं तर ऑगस्ट सप्टेंबरला आणि मेन्सची ऑक्टोबरला. म्हणजे याचा अर्थ आहे की तुम्ही जर आज जुलै महिन्यात तुम्ही ऑगस्ट एंडिंग किंवा फर्स्ट वीक ऑफ सप्टेंबरमध्ये याची परीक्षा झाली तर तुम्हाला हा 1 महिना मिळेल. आणि म्हणून मी म्हटलं की या परीक्षेची पहिल्यापासून तुम्ही तयारी केलीत तुम्हाला याचा बेनिफिट मिळतं. आणि मुख्य परीक्षा जी आहे तुम्हाला ऑक्टोबर महिन्यामध्ये होईल. पण पूर्व परीक्षा पास केल्यानंतर मुख्य परीक्षेत कसं जायचं आहे हे तुम्हाला मी सांगतो की प्रिलिम्सचा अभ्यास करता करता मुख्य परीक्षेचा अभ्यास पण कसं करायचं हे आपण बघणार आहोत. तर मित्रांनो, याच्यामध्ये जर तुम्ही फॉर जनरल कॅट कास्टमध्ये असाल तर तुम्हाला इथे दिलेलं आहे 850. आणि तुम्ही जर त्यानंतर तुम्ही इतर कास्टमध्ये असाल तर त्याप्रमाणे तुम्हाला कास्टचं 175. जर तुम्ही SC ST मध्ये असाल तर तुम्हाला 175 रुपीज एक्झाम फी आहे. एक्झाम फी भरण्याचं ऑनलाईन माध्यम तुम्हाला माहिती आहे. तुम्ही हे फॉर्म भरत असता तुम्हाला फॉर्मच्या IBPS.in वेबसाईटवरती ही पूर्ण माहिती मिळेल. तर फॉर्मची ही माहिती ही जी आहे तुम्हाला इथे पुरेसे फॉर्म भरायला. पण आता आपण येऊया जे महत्त्वाचा पार्ट आहे जो आपला की आपल्याला एक्झामिनेशन पॅटर्न काय. पण त्यापूर्वी बघा सॅलरी जी आहे ते 30,000 रुपयाच्या आसपास आहे. बेनिफिट्स वगैरे या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळत राहतील. पण ह्या वॅकन्सीमध्ये स्ट्रक्चर ऑफ एक्झामिनेशन जो तुमचा आहे हा महत्त्वाचा आहे. तर मित्रांनो, आपण आता स्ट्रक्चर ऑफ एक्झामिनेशन बघणार आहोत. हा जो महत्त्वाचा पार्ट आहे हा तुम्ही स्किप करता कामा नये. कारण इथे जर तुम्ही स्किप केलं तर याचा अर्थ असं होईल की या एक्झामिनेशनमध्ये पूर्वी जी परीक्षा व्हायची तेव्हा हे 3 पेपर जे होते इंग्लिश लँग्वेज, न्यूमेरिकल ॲबिलिटी आणि रिझनिंग, हे तिन्ही लँग्वेजचे जे परीक्षा व्हायच्या ते एकत्र यायचे आणि तुम्हाला ही जी 60 मिनिटं एकत्र द्यायची. पण आता ही झालेली अशी की परीक्षा तुम्हाला इंडिव्हिज्युअली बेसवर दिलेली आहे. म्हणजे तुम्हाला बघा इंग्लिशमध्ये नंबर ऑफ क्वेश्चन्स 30 आहेत, नंबर ऑफ मार्क्स 30 आहे. न्यूमेरिकल ॲबिलिटीमध्ये 30 क्वेश्चन्स 30 मार्क्स आहेत. नंतर तुम्हाला रिझनिंगमध्ये 30 क्वेश्चन 30 मार्क्स आहेत. आणि त्याप्रमाणे प्रत्येकाला 20-20 मिनिटं दिलेली आहेत. आता तुम्ही जेव्हा ही परीक्षा देता तेव्हा एक तर तुम्हाला महत्त्वाचं आहे की इंग्लिशला पण 30 प्रश्नाला 20 मिनिटं आहेत आणि मॅथ्सचे 35 प्रश्न किंवा रिझनिंगची 35 प्रश्न याला देखील 20 मिनिटं आहेत आणि 60 मिनिटामध्ये परीक्षा आहे. तर पहिला प्रश्न असा असतो की का 20 मिनिटामध्ये ही पेपर्स आपले होऊ शकतात का. तर तुमचा जो प्रॉब्लेम आहे तो सर्व विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम असणार. पण इथे तुम्हाला क्वालिफाईंग नेचर म्हणजे तुम्ही जरा बघितलं तर 40% तुम्हाला नक्की क्वालिफाईंगला होत लागतात. म्हणजे समजा तुम्ही जेव्हा परीक्षा देता तर तुमच्याकडे क्वालिफाईंग तुम्हाला मार्क माहिती असली पाहिजे. कारण तुम्ही जेव्हा पेपर देणार त्यावेळेला तुम्हाला हे माहिती असलं पाहिजे की क्वालिफाय मार्क्स किती आहेत. आता बघा इथे 30 मार्क आहेत. म्हणजे जर 40% जर कोणी काढले तर कमीत कमी याचे 12 मार्क येतील. याचे 40% जर तुम्ही काढलात तर याचे जवळजवळ 14 मार्क येतील आणि याचे जवळजवळ 40 मार्क्स येतील. हे क्वालिफाईंग मार्क्स आहेत. म्हणजे तुम्ही इंडिव्हिज्युअली सगळ्या पेपरमध्ये पास झाला पाहिजेत, हा पहिला क्रायटेरिया. पण याचा अर्थ असं नाही की तुम्हाला 40% मिळाले की तुम्हाला हा जॉब मिळेल. 40% मियर क्रायटेरिया आहे, ही क्वालिफाईंग क्रायटेरिया आहे. जास्तीत जास्त तुम्हाला याच्यामध्ये 60 to 70% मिळाले पाहिजेत. म्हणजे तुम्हाला टोटल मार्क्स किती आहेत तर टोटल मार्क्स 100 आहेत, 100 प्रश्न आहेत. तर तुमचे 60 ते 70 मार्क तुम्हाला आली पाहिजेत. पण तुम्ही प्रत्येक पेपरमध्ये क्वालिफाय झालं पाहिजे, इंग्लिशमध्ये सुद्धा, मॅथ्समध्ये सुद्धा आणि रिझनिंगमध्ये सुद्धा. आता आपण बघूया की याचा प्रश्नाचं स्वरूप कसं असतो. पहिली गोष्ट म्हणजे याच्यामध्ये 1/4 निगेटिव्ह मार्किंग असते. आता 1/4 निगेटिव्ह मार्किंग म्हणजे नक्की काय असते की 0.25. म्हणजे तुमचे समजा याच्यामध्ये 4 प्रश्न चुकले तर तुमचे 4 मार्क गेली पाहिजेत. पण तुम्हाला डिवाइड बाय 4 म्हणजे 1 मार्क गेला. म्हणजे तुमची टोटल किती जाणार की 1 तो निगेटिव्ह मार्किंगमधला आणि 4 प्रश्न चुकले म्हणजे तुमचे टोटल किती झाले 5 मार्क तुमचे याच्यामध्ये मायनस म्हणजे गेले. ते 1 मार्क तुमचा मायनस झाला, 4 मार्क तुमचे चुकले. म्हणजे तुमचे जर 4 प्रश्न चुकले तर 4 मार्क जाणारच कारण ते चुकीचे आहेत. पण 4/4 म्हणजे 1 म्हणजे टोटल 5 मार्क जाणार तुमचे, असा याचा अर्थ होता. तर तुम्ही निगेटिव्ह मार्किंगमध्ये आलं नाही पाहिजेत, हा पहिला प्रश्न आहे. आणि तुम्ही परीक्षा पास देखील केली पाहिजे. आता याच्यामध्ये तुम्हाला प्रश्नांचा स्वरूप कसा असतो. आपण सुरुवात करूया इंग्लिश लँग्वेजमध्ये. इंग्लिश लँग्वेजमध्ये तुम्हाला ग्रामॅटिकल एरर्स येतात. म्हणजे तुम्हाला एक सेंटेन्स येतो त्याच्यामध्ये ग्रामॅटिकल एरर्स येतात. फिल इन द ब्लँक्स येतात. फिल इन द ब्लँक्समध्ये टाईप्स असतात. एक नॉर्मल फिल इन द ब्लँक्स, आर्टिकल्स, प्रिपोजिशन्स याच्यामध्ये असतात. किंवा मग तुम्हाला एक पॅराग्राफ असतो त्याच्यामध्ये गॅप्स फिल करायचे असतात आणि त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला प्रिपरेशन लागतं. आणि दुसरं म्हणजे तुम्हाला ह्या प्रिपरेशनमध्ये कॉम्प्रिहेन्शन टाईप क्वेश्चन्स असतात. आणि कॉम्प्रिहेन्शन टाईप क्वेश्चन जर तुम्ही केलेत तर त्यामध्ये प्रिपरेशन करायला तुम्हाला थोडंसं व्यवस्थित वेळ पाहिजे असतं. कारण तुम्ही प्रश्न वाचणार, प्रश्न वाचला की तुम्ही तो प्रॅक्टिस करणार, तुम्हाला समजून घेणार आणि मग तुम्ही तो सॉल्व्ह करणार. आणि त्या प्रश्नावरती 5 ते 10 प्रश्न तुमच्या डिपेंड असतात. कारण एका पॅरेग्राफवरती ते 5-10 प्रश्न असतात. म्हणजे पॅरेग्राफ नीट नाही वाचला तर 5-10 मार्क तुमचे जाऊ शकतात. तर
तर मित्रांनो, या परीक्षेमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला इंग्लिश लँग्वेजमध्ये ग्रामॅटिकल्स एरर्स येणार, स्पॉट डी एरर्स म्हणजे म्हणतात त्याला, ब्लँक्स येणार, कॉम्प्रेशन टाईप क्वेश्चन्स येणार, आणि नंतर तुम्हाला अरेंजमेंट ऑफ सेंटेन्सेस, अँटोनिम्स, सिनोनिम्स किंवा कधी कधी स्पेलिंग करेक्शन्स, आणि ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा तुम्ही 5 वर्षाचे आधीचे पेपर सेट सॉल्व कराल तर तुम्हाला एक्झॅक्टली माहिती पडतं. तुम्ही तुमचं एक नोटबुक इंग्लिशसाठी वेगळं बनवा, मॅथ्ससाठी वेगळं बनवा, रिजनिंगसाठी वेगळं बनवा, आणि तुम्ही वाचताना तेच प्रश्न जे रिपीट होतात त्याला काय टेक्निक्स वापरलेले आहेत, त्याला कोणत्या टाईपचं स्वरूप आहे हे बघितलं पाहिजे. कारण पेपर सोडवणं हा या परीक्षेची तयारी. आणि नंतर जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस 5 पेपर सेट केले मग तुम्ही स्पीड लावून प्रॅक्टिस करा. मग तुम्हाला एक प्रश्नाला किती मिनटं लागतात आणि मग तुम्ही एकूण 30 प्रश्न केले इंग्लिशचे तर तुम्हाला किती वेळात तो पेपर होतो हे बघायचं आहे. आणि त्याच्यामध्ये किती तुमचे ॲप्रोप्रिएट येतात, किती चुकतात हे बघणं महत्त्वाचं आहे. दुसरं म्हणजे न्यूमेरिकल ॲबिलिटी. न्यूमेरिकल ॲबिलिटी म्हणजे त्याचे 2 पार्ट्स होतात. एक म्हणजे सिम्पल कॅल्क्युलेशन, म्हणजे तुम्हाला जर तुम्ही बघितलं तर सिम्प्लिफिकेशनचे क्वेश्चन्स असतात, ॲडिशन, सबट्रॅक्शन, डिव्हिजन या टाईपचे क्वेश्चन्स असतात, प्रॉफिट अँड लॉस पर्सेंटेजचे क्वेश्चन्स असतात. आणि मोस्टली क्लेरिकलला जेव्हा तुम्ही परीक्षेला अपिअर होता तेव्हा तुम्ही डाटा इंटरप्रिटेशनचे आलात तर एखादा प्रश्न 5 मार्काचा डाटा सफिशियन्सी इंटरप्रिटेशनमध्ये, अदरवाईज तो POची जी एक्झाम तुम्ही बसता प्रोबेशनरी ऑफिसर तेव्हा तो नक्कीच तुम्हाला प्रिलिम्सला तो क्वांटिटी ॲप्टिट्यूडमध्ये तो पेपर येतो किंवा क्वांटिटी ॲप्टिट्यूडचा ॲबिलिटीमध्ये ते प्रश्न असतात. पण इथे तुम्हाला प्रॉफिट अँड लॉस पर्सेंटेज, टाईम अँड डिस्टन्स ॲव्हरेज याचे मी हॅलो सरवरती यूट्यूबवरती काही शॉर्ट ट्रिक्स मी टाकलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता या चॅनलवरती जाऊन. आणि याच्यामध्ये माझा प्रयत्न असं असतं की जे मी काय केलेलं आहे, जे संशोधन केलं आहे, जे प्रॅक्टिस केलं आहे, ज्या पद्धतीचे त्यावेळेची प्रॅक्टिस होती ती मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो. आणि नक्कीच तुम्हाला डिटेल्समध्ये तिथे मिळेल. पण अजून काही याच्यामध्ये नवीन प्रॅक्टिस, नवीन क्वेश्चन्स, नवीन पद्धती मी अजून नवीन चॅनल्सच्या माध्यमातून, ह्या चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला देत राहीन. पण तुम्ही तुमचा सराव सोडू नका. तुम्ही बँकिंग सर्व्हिसेस क्रॉनिकल हा मंथली मॅगझिन असतो, तो नियमित चालू ठेवा. कारण त्याच्यामध्ये बँकेचे करंट अफेअर्सचे प्रश्न वगैरे जे तुम्हाला मेन्सला लागतील, बँकेचे आलेले प्रीमियमचे पेपर्स ते पण मिळतील, आणि तुमचं एक मंथली तुम्हाला एक अपडेशन हे होईल. कारण या परीक्षेमध्ये विद्यार्थी अपडेट करत नाही. आणि होप सोडू नका, कारण कधीकधी असं होतं या परीक्षेमध्ये तुम्हाला अपयश यश येत असतं, पण एका परीक्षेमध्ये तुम्ही स्वतःला जज करू नका. कारण या परीक्षेमध्ये अनेक प्रकारच्या परीक्षा असतात, त्याच्यामध्ये तुम्हाला ह्याच टाईपचा अभ्यासक्रम असतं, आणि तुम्ही जर ते व्यवस्थित केलं तर नक्कीच तुम्हाला यश मिळेल. तर याच्यामध्ये तुम्हाला मी न्यूमेरिकल्सवरती आणि याच्यावरती प्रश्नाचा एक लेक्चर तुम्हाला टोटली दाखवेन, तुम्हाला समजेल त्याच्यामध्ये काय. पण आज तुम्हाला मी सांगतो की हे टॉपिक्स जे तुम्हाला सांगतो याचं एक नोटबुक बनवा, ज्यामध्ये तुम्ही त्याचे शॉर्ट ट्रिक्स मेथडचे क्वेश्चन्स येतात, त्याचे फॉर्म्युलाज ॲज इट इज लिहा, लर्न करा, बाहेर करा. कारण ते प्रॅक्टिस केल्यामुळे तुम्हाला फॉर्म्युलाज तुम्हाला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्हाला लिहून बघायचे नाहीत. कारण एक कॉम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन असते, तुम्ही टिकमार्क करत नाही, तुम्ही फक्त कॉम्प्युटरवरती क्लिक करता आणि एक पेपर असतो त्याच्यात तुम्ही सॉल्व करता. तर जास्तीत जास्त प्रयत्न करा की कॅल्क्युलेशन कमी होईल, कारण इथे कॅल्क्युलेटर अलाउड नसतं. आणि ही परीक्षा तुमची 5वी ते 10वी ह्या बुद्धिमत्तेवरती आधारित असते, आणि म्हणून याचा बेस जो असतो तो बँकिंग सेक्टरमध्ये पास करायला तुम्हाला खूप कामाचं येतं. त्याचबरोबर रिझनिंग ॲबिलिटी हा पेपर फार महत्त्वाचा आहे. या पेपरमध्ये तुमचं लॉजिकल रिझनिंग पॉवर चेक होते. म्हणजे तुम्ही कधी कधी असं अल्फाबेटिकल सिरीज असतात, कोडिंग डिकोडिंग असतात, किंवा याच्यामध्ये तुम्हाला सेटिंग अरेंजमेंटचे प्रश्न असतात. आणि मग ह्या रिझनिंगच्या पेपरमध्ये तुम्ही स्टेटमेंट्स, कन्क्लुजन्स, एक स्टेटमेंट दिलेली असते, त्याच्यात तुमचे व्ह्यूज काय की पहिली स्टेटमेंट, सेकंड स्टेटमेंट, थर्ड आणि फोर्थ, यातल्या 4 स्टेटमेंटमधली कुठली स्टेटमेंट तुम्हाला लागू होईल, कुठली नाही आहे, ह्या प्रश्नांकडे आपण येऊ. पण रिझनिंग पेपर हे तुमचं लॉजिकल पॉवर दाखवते, तुमची रिझनिंग पॉवर दाखवते, तुमचं एक मेंटल ॲप्टिट्यूड जे असतं ते ह्याच्यातून दिसण्यात येतं. आणि म्हणून स्पर्धा परीक्षेमध्ये हा पेपर नक्कीच असतो. आता या पेपरमध्ये तुम्हाला दुर्दैवाने ते 35 प्रश्नाला 20 मिनटं दिलेली आहेत, आणि इथे सुद्धा तुम्हाला मॅथ्सला दिलेले आहेत. त्यामुळे तुम्हाला वेगळा का टाईम मिळणार नाही आहे, त्या 20 मिनटामध्ये सोडवायचं आहे. पण प्रयत्न करा की तुम्ही 25 प्रश्न तरी व्यवस्थित प्रॅक्टिस केलेली असतील, तर त्या 25 प्रश्न तरी तुमची योग्य आली पाहिजेत. आणि बाकीचे 10 प्रश्न तुम्ही नंतर तुम्हाला वेळ मिळाला तर तुम्ही ती करू शकता. पण मॅथ्स आणि इंग्लिशमध्ये 25 प्रश्न तुमची एक्झॅक्टली आली पाहिजेत, जेणेकरून तुमची मेरिट जी आहे ती जवळजवळ 100पैकी 60 ते 70च्या घरात जाईल, याच्या तुम्ही काळजी घ्या. त्याचप्रमाणे इंग्लिशमध्ये सुद्धा तुमची जी परीक्षा आहे याच्यामध्ये तुमचे 21 प्रश्न तरी तुमचे 20-25 प्रश्न तुम्ही जास्तीत जास्त 20 प्रश्न किंवा मॅक्सिमम 25 प्रश्न जरी आले बरोबर तरी चालेल, पण 20 प्रश्न तुमचे योग्य आले पाहिजेत.
जेणेकरून या पूर्व परीक्षेमध्ये तुमची 6000 जागा आहेत आणि तसं माझं जागा कमीच आहेत, पण आपल्याला जेव्हा आपण तयारी करतो तेव्हा आपण एक जागेसाठी तयारी करतो किंवा 6000साठी करतो, तयारी तीच असते. मात्र या एक एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यू मागे असा अनुभव आलेला आहे की बऱ्याचशा बँकेनी इंडेंट नंतर दिलेलं आहे. जसं बँक ऑफ बरोडाचं इंडेंट ह्याच्यामध्ये नाही आहे, पण पुढच्या येणाऱ्या काळामध्ये कदाचित बँक ऑफ बरोडा 1000 पदं अजून ह्याच्यामध्ये ॲड करेल आणि या सगळ्या गोष्टी जेव्हा ॲड होतील तर म्हणजे तुम्हाला प्रिपरेशन करायला याचा बेनिफिट ठरेल. तर जेव्हा तुम्ही प्रिपरेशन करता तेव्हा तुमचा कॉन्स्टंटली या गोष्टीवरती लक्ष पाहिजे की आपण ही परीक्षा देतो आहे त्याची प्रॅक्टिस आपण सतत केली पाहिजे. आणि तुम्हाला जर तुम्ही प्रायव्हेट जॉब करताय किंवा तुम्ही इतर काही कोर्सेस करताय, 1 तास तुम्ही सराव फारसा सोडू नका, कारण जर गव्हर्नमेंट नोकरी तुम्हाला ही मिळाली आणि खास करून बँकेत तर येणारा काळ फार चांगल्या पद्धतीने करिअर तुमची घडू शकते. कारण क्लरिकलच्या पदाला जेव्हा मुलं जॉईन होतात तेव्हा त्यांना असं वाटतं अरे क्लर्कमध्ये काय सॅलरी आहे, पण जेव्हा तुम्ही अधिकारी होता हाच पगार तुमचा 50-60 हजाराच्या आसपास जातो आणि तुम्ही 2 वर्षामध्ये अधिकारी होऊ शकता आणि ह्याचा नंतर तुम्ही मॅनेजर होऊ शकता आणि 2-2 वर्षानंतर तुमचं फर्दर प्रमोशन्स होऊ शकतात. आणि या जेव्हा प्रमोशन्स होतात त्यावेळेला तुमचं ग्रेड अपग्रेड होतं, तुमचं नॉलेज आणि स्किलचं युटिलाइज होतं. बरीचशी MBA इंजिनियर मुलंसुद्धा या परीक्षेला बसतात आणि म्हणून ही परीक्षा देण्याचा तुम्ही चांगल्या पद्धतीने तयारी करा, कारण कॉम्पिटिशन नक्कीच असणार. पण महाराष्ट्रामध्ये तुम्हाला म्हटल्याप्रमाणे इथे नॉलेज ऑफ रिजनल लँग्वेज हा जो आहे याचा बेनिफिट आपल्याला मिळू शकतं आणि म्हणून इतर कॉम्पिटिशन इथे कमी होते. तर ही पेपर पॅटर्न आहे. अशाच पद्धतीचा पॅटर्न तुम्हाला मेन्सला बघायला मिळतो. आता पूर्वपरीक्षा तुम्ही क्वालिफाय केली तर मेन्स येते. पण मित्रांनो पूर्वपरीक्षा कधी होणार ते साधारण तुमची ऑगस्ट-सप्टेंबरला होणार. ही परीक्षा कधी होणार? ऑक्टोबरला होणार. आता जेव्हा मी समजा म्हटलं की फर्स्ट वीक ऑफ सप्टेंबरमध्ये समजा 5 सप्टेंबरला ही परीक्षा झाली, एक्झाम्पल धरून झाला, तर तुमचा रिझल्ट किती येणार? 15-1 दिवसामध्ये तो रिझल्ट येणार. म्हणजे तुमचा करायचे रिझल्ट 20 सप्टेंबरपर्यंत येईल. आता तुमच्याकडे दिवस किती राहणार? समजा 10 ऑक्टोबर किंवा 15 ऑक्टोबरला परीक्षा असेल, एक मी टेंटिव्ह डेट सांगतोय, तर 15 सप्टेंबरपासून 15 ऑक्टोबर तर तुमच्याकडे 1 महिन्याचा कालावधी असतो. मग आपण कसं विचार करतो की पूर्वपरीक्षा दिल्यानंतर मी वाट बघतो की मुख्य परीक्षेचा मला रिझल्ट म्हणजे पास झालो तर मी तयारी करेन. पण असं न करता जसं मी सांगितलेलं आहे की प्रिपरेशन हा तुमच्या मेन्सच्या दृष्टिकोनातून झाला पाहिजे. आपण सुरुवातीलाच असा विचार केला की मी पूर्वपरीक्षा पास होईन मग मी मेन्सची तयारी करेन, कारण या परीक्षेचा बहुतेक अभ्यासक्रम तुम्हाला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियासाठी क्लरिकल ऑफिसर्स किंवा स्टेट बँक ऑफ इंडिया क्लरिकल ऑफिसर्स, IBPS ऑफिसर्स, रिजनल रूरल बँक, स्टाफ सिलेक्शन्स, MPSCचं रिझनिंग्स किंवा मॅथ्स किंवा इंग्लिश ह्याच्यासाठी कॉमनली असतं. त्यामुळे तुम्ही अनेक फॉर्म जेव्हा भरता तेव्हा तुम्हाला हा जो बॅरियर आहे हा तुमचा निघून जातं. म्हणून प्रिपरेशन हा तुमचा मेनच्या दृष्टिकोनातून असलं पाहिजे. तर असं म्हटलं जातं प्रिपेअर्स फॉर मेन म्हणजे प्रिपेअर फॉर मेन अँड गो थ्रू प्रिलिम्स. सो इफ यू आर प्रिपेअरिंग फॉर मेन्स अँड यू आर गेटिंग टू प्रिलियम्स म्हणजे याचा अर्थ की मेन्सची तयारी आपण करतोय आणि प्रिलियम्स इझिली पास होऊ शकतो. आता इथे बघा की तुमचं विषय कसे आहेत. जनरल अवेअरनेस हा विषय. जनरल अवेअरनेसमध्ये काय येतं की मी तुम्हाला जस्ट सांगून ठेवतो, कारण तुम्हाला ह्याचासुद्धा कामाची येईल तयारी तुम्ही आतापासूनच करायचं आहे. तुम्ही बँकिंग सर्व्हिस क्रॉनिकलला बुक घ्याल त्याच्यामधून तुम्ही तयारी करू शकता की याच्यामध्ये कोणते विषय येतात, म्हणजे कोणते सब टॉपिक असतात. ते इकॉनॉमिक्समधून असतात, सायन्समधून असतात किंवा नवीन टेक्नॉलॉजी अँड डेव्हलपमेंट झाली, कोणाला अवॉर्ड्स मिळाले, हे अवॉर्ड्स विनर म्हणून असतात. ह्या सगळ्या गोष्टी जे तुम्हाला पुरस्कार मिळाले हे सगळं गेल्या 5-6 महिन्याचा डाटा तुम्ही कलेक्ट करा. म्हणजे आतापासून जर तुम्ही न्यूजपेपर वाचत नसाल तर काही हरकत नाही, पण मंथली मॅगझिन तुम्ही बँकिंग सर्व्हिस क्रॉनिकल किंवा प्रतियोगिता दर्पण ह्या सगळ्या मॅगझिनच्या माध्यमातून तुम्ही हे सगळी तयारी करू शकता. आणि याच्यामध्ये तुम्हाला फायनान्शियल क्रायसिस, जनरल अवेअरनेसमध्ये इकॉनॉमिक्स बेस्ड क्वेश्चन्स वगैरे तुम्हाला येतात. तर गेल्या 5 वर्षाचे प्रश्न कोणत्या बेसवरती विचारलेत, कोणत्या टॉपिक्सवरती विचारलेत, स्पोर्ट्समध्ये, फिल्मफेअर अवॉर्ड्समध्ये तुम्हाला जे काही नवीन अवॉर्ड्स मिळालेले आहेत किंवा भारतरत्न पुरस्कार, रेमन मॅग्सेसे अवॉर्ड मिळालेले आहेत. आणि हे जे अवॉर्ड्स मिळतात त्या अवॉर्ड्सबद्दल नॉलेज असणं आणि तुम्हाला ह्याच्यामध्ये डिटेल्स मिळतात. किंवा भारताचे जसे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती म्हणा, गव्हर्नर्स एकतर राज्यांचे म्हणा, मुख्यमंत्री म्हणा किंवा त्यांचे कॅबिनेट मिनिस्टर्स असतात, त्याच्यावरती पण प्रश्न येऊ शकतात. आता इथे जनरल इंग्लिश हा पेपर जो आहे तो तसं तुम्हाला मी मागाशी सांगितलं त्याच पद्धतीने करायचं आहे. रिजनिंग ॲबिलिटी आणि कॉम्प्युटर ॲप्टिट्यूड एकत्र पेपर आहे. आता
हे सुद्धा रिझनिंग किंवा इंग्लिशचा पेपर जो येतो तो थोडंसं हायर लेवलला असतं. म्हणजे तुम्ही जेव्हा प्रिलिमचा अभ्यास करता तर तुमचा पाया मजबूत होतो आणि त्याच बेसवरती तुम्हाला काही कॉम्प्रिहेन्शनचे थोडी टफ क्वेश्चन्स असतात किंवा थोडं पॅराग्राफ थोडा इंग्लिशचा हायर लेवलचं लँग्वेजचं असतं. तर तुम्ही जेव्हा पूर्वपरीक्षा करत असता तर तुमचा बेस चांगला तुम्ही बनवत असता. ग्रॅमॅटिकल बेस म्हणा, इंग्लिश लँग्वेजवरती प्रभुत्व म्हणा, तुम्ही वाचताना ते इझिली वाचू शकता आणि त्यामुळे तुम्हाला असंच रिझनिंगचं सुद्धा एक स्टेप्स पुढे जाऊन तुम्हाला स्टेटमेंट, कॉन्क्लुजन्स, ॲझम्पशन्स आणि ह्याच्यामध्ये जेव्हा प्रश्न असतात ते थोडेसे अल्फाबेटिकवरती थोडेसे टफ प्रश्न असतात, सेकंड लेवलला असतात आणि म्हणून तुम्ही पहिल्या पेपरला तुम्ही करणं फार गरजेचं असतं. कॉम्प्युटर ॲप्टिट्यूड यासोबतच येणार आणि तुम्हाला कंबाईन दिलेलं आहे. म्हणजे याच्यामध्ये तर 50 प्रश्न असतील तर कॉम्प्युटर लँग्वेजचे सुद्धा तुम्हाला याच्यात 5-10 प्रश्न असणारच आणि तुम्हाला 60 मार्क दिलेले आहेत. म्हणजे इथे तुम्ही जर बघा तर तुम्ही मार्कांचं 50 प्रश्नाला 50 मार्काने 60 मार्क आहेत. म्हणजे 1 मार्कापेक्षा जास्त मार्क आहेत. क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आणि न्यूमरिकल ॲबिलिटी म्हणजे हे मॅथ्सच आहे. पण दोघांमध्ये फरक असा आहे की जेव्हा तुम्ही न्यूमरिकल ॲबिलिटी म्हणता तेव्हा तुम्ही टॉपिक्स जे तुमचे असतात ते तुमचे न्यूमरिकल्सवरती, सिम्प्लिफिकेशन्सवरती ते टॉपिकचे प्रश्न असतातच. पण प्रॉफिट अँड लॉस, पर्सेंटेज, टाईम अँड डिस्टन्सचे प्रश्न असतात. पण इथे ॲप्टिट्यूडमध्ये तुम्हाला ग्राफिकल डेटा इंटरप्रिटेशन्स प्रश्न असतात, डेटा सफिशियन्सीवरती प्रश्न असतात आणि तुम्हाला यामध्ये 15 मार्क त्याच्यावरती असतात आणि तुम्हाला इथे सुद्धा तुम्हाला ते मार्काचं डिस्ट्रीब्युशन दिलेलं आहे. तर तुम्ही बघितलं तर यामध्ये 200 मार्क आहेत आणि क्वेश्चन्स किती 190 आहेत आणि त्यांनी तसं डिस्ट्रीब्युशन पण तसंच ठेवलं आहे. फक्त इथे 50% 60 मार्क आहे, 40ला 40 आणि जर तुम्ही जर बघितलं तर हा पेपर अगदी असाच आहे. आणि इथे सुद्धा त्यांनी इंडिव्हिज्युअल टाईम दिलेला आहे. या परीक्षेला जो पेपरचा टाईम आहे तुम्ही बघा इथे तुम्ही 35 मिनिट्सचा टाईम दिलेला आहे. ह्याला 35 मिनिट्स दिलं आहे, ह्याला 45, ह्याला 45 म्हणजे 160 मिनटामध्ये 200 मार्क आणि 190 क्वेश्चन्स. कारण क्वेश्चन्सची संख्या जी आहे ती 190 आहे. आता जेव्हा तुम्ही हे बघितलं तर तुम्हाला एक समजून येईल की प्रश्न जे आहेत ते म्हणजे जनरल अवेअरनेसला 50 प्रश्न 50 मार्क, इंग्लिशला 40 प्रश्न 40 मार्क, फक्त रिझनिंगला 50 प्रश्न 60 मार्क आणि इथे 50ला 50 मार्क आणि 160 मिनिटाची परीक्षा. म्हणजे पूर्वपरीक्षा तुम्ही पास झाला तरच तुम्हाला मुख्य परीक्षेमध्ये मिळेल. पण तुम्ही लक्षात घ्या ही परीक्षा क्वालिफाय होणं म्हणजे इथे सुद्धा तुम्हाला साधारण 60% ते 70%च्या आसपास मिळाले पाहिजेत. जास्त मिळालं तर अति उत्तम. मी तुम्हाला जस्ट मिनिमम सांगितलं. पण परीक्षा पास म्हणजे डायरेक्टली जॉब. तुम्हाला ह्याच्या पलीकडे काय बोलण्याची गरज नाही आहे. कारण तुम्ही ह्या 6128 जागा ज्या आहेत त्याच्यामध्ये येण्याकरिता तुम्ही परीक्षा देताय म्हणजे तुम्हाला डायरेक्टली जॉब मिळू शकतं. तर मित्रांनो ह्या परीक्षेच्या माध्यमातून जेव्हा तुम्ही तयारी करता तेव्हा तुम्हाला एक लक्षात आलं पाहिजे की पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षेमध्ये कालावधी 1 महिन्याचा असतो. तर मुख्य परीक्षेचा अभ्यास पूर्वपरीक्षेनंतर करायचा नाही आहे. टाईम लिमिट हा इम्पॉर्टंट फॅक्टर असतं. तुम्ही 5 वर्षाचे प्रश्नपत्रिका फक्त सॉल्व करा, तुम्हाला आपोआप या परीक्षेची आयडिया येईल आणि नंतर तुम्हाला चांगले यूट्यूब चॅनल्सवरून मी जसं माझ्या हॅलो सरवरून तुम्ही नवीन नवीन काही गोष्टी शिकू शकता, शॉर्ट ट्रिक्स मेथड शिकू शकता. तुमचे पेपर सेट्स मी तुम्हाला म्हटलं बँकिंग सर्व्हिस क्रॉनिकल जास्त खर्च करू नका. एकच मॅगझिन तुम्ही आधी पहिलं घ्या, त्याच्यातून तुम्ही जास्तीत जास्त प्रश्न बघा. तुम्हाला वाटतं योग्य ते तुम्ही हे करा. चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अजून याच्यामधून मी नवीन नवीन काय बनवेल तुम्हाला मी देत येईन. तर मित्रांनो या परीक्षेसाठी सर्वांना शुभेच्छा. सर्वांनी फॉर्म भरा. खास करून महाराष्ट्रातल्या मराठी मुलांनी आणि मुलींनी ह्याचा फॉर्म भरला पाहिजे. तयारीला तुम्ही आतापासून लागा कारण येणाऱ्या काळामध्ये असेच वॅकन्सी येत राहतील. शॉर्ट ट्रिक्स मेथड्स किंवा नवीन टेक्निक्स, इंग्लिश लँग्वेज जे काय तुम्हाला सिलेबसच्या माध्यमातून येणार आहे तुम्हाला मी या माध्यमातून फ्रीमध्ये देत राहीन. पण तुमची मात्र तयारी चालू ठेवा अशी मी आशा बाळगतो आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते होत राहतील. मात्र प्रिपरेशन रोज 1 तास तुम्ही करा. हे कंटिन्युअसली मी सांगतो आहे आणि हे तुम्ही फॉलो कराल अशी मी आशा ठेवतो. थँक्यू व्हेरी मच.